स्मार्ट अहमदनगर न्यूज। पांगारे विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न। रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पांगारे विद्यालयात दिनांक 11 मे 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 1998-99 सालच्या SSCच्या वर्गाचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला। सुरुवातीला विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री मेमाने साधू सर यांनी सर्वांचे स्वागत केले। वर्गामध्ये 39 विद्यार्थी शिक्षण घेत होते। या मेळाव्यात माजी विद्यार्थिनींचा सहभाग उल्लेखनीय होता। या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे शिक्षक आवर्जून उपस्थित होते। त्यामध्ये श्री कोष्टी PB, श्री केसरे YD, श्री नरुळे RK, श्री चव्हाण SS, श्री माकर BK, श्री बालगुड HP, श्री तांबे व श्री टेकावडे आदी उपस्थित होते। माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। शिक्षकांनीही आपल्या काळातील आठवणी सांगितल्या। गावातील ग्रामस्थांनी शाळेसाठी दिलेले योगदान याचाही उल्लेख शिक्षकांनी केला। माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी 50,000 रुपये देणगी दिली। कार्यक्रमात स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री रामभाऊ काका काकडे व श्री दामोदर काकडे उपस्थित होते। विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व आजीव सेवक रयत शिक्षण संस्था सातारा श्री मेमाने साधू व श्री पिलाने विजय यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले। माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षी अशाच प्रकारे मेळावा घेतला जाईल व शाळेला मदत केली जाईल असे सुरुवातीला सांगितले। प्रतिनिधी अशोक कुंभार। बडबड करू नका तुम्ही, माईक चालू आहे तिथे। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जल। वर्ष 1998-99 या वर्षातील शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या पांगारे विद्यालयात संपन्न होत आहे। त्या निमित्तानं आमच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य रामराजे काका काकडे, दामोदर अण्णा काकडे, त्याचबरोबर या विद्यालयामध्ये ज्यांनी सेवा केली मनोभावे, त्यावेळच्या काळामध्ये खरा शिक्षक तिथंच घडला। कारण ते शिक्षक गावी राहायचे, लग्न झालेलं नसायचं आणि सगळं स्वतःला स्वयंपाक करावा लागायचं हे गोष्टी सरांनी सांगितलं। मग त्या सर्व काम करणाऱ्या आमच्या शिक्षकामध्ये माकर सर, चव्हाण सर, कोष्टी सर, केसरे सर, बालगोडे सर, तांबे सर, नरुले सर आणि टेकवडे मामा सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत आणि त्यांचं आभारही या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे माझ्या विद्यालयामध्ये माझे सहकारी शिक्षक श्री पिलाने सर आणि आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, तुमचंही माझ्या विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। माजी विद्यार्थी स्नेह मेळावा हा अनेक शाळांच्या मध्ये केला जातो। त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की 15-20 वर्षानंतर आपण त्या विद्यालयात जात असतो। ज्या विद्यालयामध्ये आपण बाकावर बसून अध्ययन केलेलं असतं, अभ्यास केलेला असतो आणि नंतर 10वी नंतर अनेकांच्या वाटा बदलतात, रस्ते बदलतात, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, कोण शिक्षक, अनेक वाटा असतात आणि पुन्हा मात्र काही भेट आपली होत नाही। या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्तानं आपली भेट होती, आपल्याला सुसंवाद करता येतो, आपल्याला बोलता येतं आणि बऱ्याच वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्तानं होत असतं। 7 तारखेला मी संस्थेचा लाईव्ह वर्कर आहे, तिथं मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठराव झाला दामोदरांना की प्रत्येक रयतच्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघटना ही धर्मदाय आयुक्ताकडून रजिस्टर करून घ्यायची आणि त्याचं कामकाज वर्षभर कसं चालेल या दृष्टीनं रयत शिक्षण संस्थेनं हा एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे। सुरुवातीलाच आज आई दिन आहे।
मातृदिन आहे, आई दिन म्हणतो मी, कारण माझ्या लहानपणापासून मी आईला आईच म्हटलो, मम्मी नाही म्हटलो किंवा माता नाही म्हटलो, म्हणून आई दिन आहे. आपली भारतीय संस्कृती आता थोडं बदललं आहे, काळ बदलल्याप्रमाणे मुलं वेगवेगळ्या प्रकारचे नावानं संवाद करत असतात, पण आई म्हणण्यात फार मोठेपणा आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आपण कितीही कर्तृत्वाच्या उंच भरावर गेलो, जेव्हा आई आपल्याला कडेवर घेते ना, तेव्हाच खरं आपण उंच ठरतो. आईची जी माया आहे, ती माया आपल्याला, आईचं संस्कार हे खूप आपल्याला काही दिशा देण्याचं काम करत असतं. खरं अभागी आम्ही आहोत की आम्हाला आई वडील नाही, ते निघून गेले. पण जे आई वडील ज्यांना आहेत आणि ज्या आईवडिलांची सेवा अतिशय मनोभावे करतात, त्यांना मी भाग्यवान समजेन. आणि आई दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या आई वडिलाला विसरू नये अशी तुम्हाला मी विनंती करतो. आपण आलात आमच्या विद्यालयामध्ये, आम्हाला खूप बरं वाटलं. पुनश्च एकदा सर्व उपस्थितांचं विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी